एक शेतकऱ्यांच्यासाठी ठोस निर्णय घेऊ। मी आधीच सांगितलं की जे काही नियम अटी शर्ती ज्या आहेत, या नियम अटी शर्ती ज्यावेळी यापूर्वी देखील तशा प्रकारचा निर्णय सरकारने घेतला होता आणि हे संकट तर आणखी मोठं आहे आणि या संकटामध्ये पिकांचं तर मोठं नुकसान झालेलं आहे। त्याचबरोबर जमीन खरडून गेलेली आहे, मोठ्या प्रमाणामध्ये नदीच्या प्रवाहामध्ये जमीन वाहून गेलेली आहे। त्याचबरोबर पशुधनाचं मोठं नुकसान झालेलं आहे। त्याचबरोबर घरांची पडझड झालेली आहे, काही ठिकाणी जीवितहानी झालेली आहे आणि एकंदरीत आता पण पाऊस थांबला असला तरी सुद्धा नदीचं जे काही प्रवाह आहे नदीचा, तो त्या प्रवाहामुळे देखील आतापर्यंत देखील काही घरं पाण्याखाली आहेत आणि म्हणून त्यांना मदत करत असताना सरकार कुठलाही हात आखडता घेणार नाही, हे पुन्हा एकदा मी सांगतो। शेतकऱ्याला वाऱ्यावर सोडलं जाणार नाही, मी पुन्हा एकदा सांगतो। आणि अशा परिस्थितीमध्ये यामध्ये आम्ही केंद्रीय गृहमंत्री अमित शाह साहेब, सहकार मंत्री, त्यांनाही निवेदन दिलं, देवेंद्रजी आणि मी होतो शेतकऱ्यांच्या मदतीबाबत। त्याचबरोबर आमच्या तिघांच्या सहीचं पत्र देखील आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांनाही आम्ही दिलेलं आहे आणि नेहमीच केंद्र सरकार आणि मोदी साहेब शेतकऱ्यांच्या पाठीशी उभं राहिलेले आहे। अनेक योजना शेतकऱ्यांसाठी केंद्राने देखील केल्यात, राज्याने देखील केलेल्या शेतकरी सन्मान योजना सारख्या योजना, आणि त्यामुळे राज्य आणि केंद्र सरकार पूर्णपणे शेतकऱ्यांच्या मागे उभं राहील ही प्रथम मी या ठिकाणी ग्वाही देऊ इच्छितो। आणि आमच्या मंत्रिमंडळातल्या सर्व मंत्री महोदयांच्या देखील भावना शेतकऱ्यांच्याबद्दल अशाच अतिशय संवेदनशील होत्या आणि म्हणून यांना मदत करणं हे सगळ्यांचं आपलं कर्तव्य आहे। सरकार तर बिलकुल मदत करणार आणि शेतकऱ्याच्या मागे उभं राहणार। त्याचबरोबर आपण देखील सगळ्यांनीच अशी वेळ आहे जे जे करता येईल ते शेतकऱ्यांसाठी केलं पाहिजे आणि म्हणूनच आम्ही प्रत्यक्ष बांधावर जाऊन शेतकऱ्यांच्या घरातली देखील परिस्थिती पाहिली। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।